कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा आणि वहिनी एकमेकांवर रुसलेत वाटतं। आपण ना अक्का काहीतरी केलं पाहिजे, हा ना? आपण ना एक काम करू, त्यांच्यासाठी ना काहीतरी मस्तपैकी खायला करू। धनु दीदी, तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? तुझ्या सगळ्या आयडिया ना खाण्यापाशी येऊनच थांबतात। नाहीतर काय। बघ की, ए कच्चा लिंबू गप्पा बस। इतकं आहे ना, मग तू सांग ना काय करायचं ते। प्रेमाचा दिवस साजरा करायचा। हं? काय? म्हणजे काय ग भागू? उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना? व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस। हो का? होय। हो। आणि आपले दादा वहिनी बघ अशा प्रेमाच्या दिवशी रुसून बसलेत एकमेकांवर। मी असते का नाही तर माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला सांगितलं असतं माझ्या आवडीचे सगळे पदार्थ मागवून घ्यायला। झालं का? आली का तुझी गाडी परत त्याच रुळावर? बरं भागू, आता तूच सांग ना, दादा वहिनी मधला राग घालवण्यासाठी काय करायचं आपण? सांग। सोपं आहे अक्का, तू आणि धनु दीदी तुम्ही दादाकडे जा, मी आणि राजूताई आम्ही वहिनीकडे जातो। त्यांना उद्या ना एकमेकांना सरप्राईज देण्याची आयडिया देऊ। त्यानिमित्ताने ते एकमेकांशी बोलतील, त्यांच्यातलं भांडण मिटत। कशी वाटली आयडिया? भारी एकदम, एकदम माइंड ब्लोइंग। धनु, अगं ते माइंड ब्लोईंग असतं। बाकी तेच ते अक्का। चला मिशन इलू इलू। हा थोडं इकडे सरका तू। मिशन इलू इलू। मी आले होते इथे कशासाठी आणि हे सगळं काय होऊन बसलंय? मी इथे का आली हे सूर्यालाही सांगता येईना। आता त्याचा राग मी कसा घालू काहीच कळत नाहीये। वहिनी येऊ का? हो हो या ना, असे विचारताय काय? काय करतेस? काही नाही, विचार करत बसलेले। कोणाचा? दादाचा ना? तुम्हाला नाही कळणार, तुमचं अजून लग्न नाही झालंय ना? आम्हाला एवढंच कळतंय की तुम्ही दोघं एकमेकांवर रुसलाय। आणि प्रेमाचा गोडवा वाढवायचा असेल तर तू व्हॅलेंटाईन डे साजरा करायला पाहिजे ना? हा, आणि तो जर साजरा करायचा असेल तर तुला दादाला सरप्राईज द्यायला पाहिजे ना? पण तुमचा दादा माझ्यावर रागवला हे माहित आहे ना तुम्हाला? म्हणूनच तर हीच चांगली संधी आहे त्याचा राग घालवायला। तू ना एक काम कर वहिनी, तू त्याला मस्तपैकी बाहेर फिरायला घेऊन जा। हा हा, मी तर लाख घेऊन जाईल, पण तुमचा दादा यायला हवा ना माझ्यासोबत। ठीक आहे, बाहेर नको, तुम्ही घरातच करा ना सेलिब्रेट। हा करशील ना वहिनी? हो, उद्या प्रेम करणाऱ्यांचा दिवस आहे आणि मी तुमच्या दादावर खूप प्रेम करते। मग मी कशी मागे राहणार? कसली भारी आहेस ग वहिनी, आमचं सगळं ऐकते। आमचं मिशन यशस्वी झालं। मिशन इलू इलू। काय काय काय? दादा, काय चाललंय तुझं? काय चाललंय? म्हणजे तू आणि वहिनी ना इथं आल्यापासून एकदम वेगळेच वागतायत। काय वागतोय? म्हणजे घरात जसं वागायचं तसं वागत नाहीये। हा, तिकडे कसं वागतोय मी? असं एकदम मेडफर गरोदर टाईप। हं? धनु, नाही नाही, काहीतरी चुकलंय अक्का। काय असतं का ते मेडफर? मेड फॉर इच अदर। हा ते तसं। दादा, तू आणि वहिनी कशा आधी एकमेकांना समजून घ्यायचात, एकमेकांची प्रेमाने बोलायचात, एकमेकांना गोष्टी समजून सांगायच्यात, पण आता तसलं काहीच घडत नाहीये। आणि उद्या व्हॅलेंटाईन डे आहे। मग हा मग काय, प्रेमाचा दिवस, आणि तू तो साजरा करायचा म्हणजे करायचा, कळलं? अरे दादा, अख्खं जग व्हॅलेंटाईन डे साजरा करते। हे त्यांना काय काम नाहीत, मला नाही असलं फॅड। प्रेम आहे ना, दाखवायची काय गरज आहे? मनात असलं बाद झालं। असं कसं दादा?
प्रेम करत राहण्याबरोबरच ते व्यक्त करणं पण तेवढंच गरजेचं असतं. आपल्यासाठी ती समोरची व्यक्ती किती स्पेशल आहे ना हे त्याला सांगितलं की त्यालाही छान वाटतं, प्रेम मुरत जातं. आणि दादा, वहिनीसारखी पार्टनर मिळाला ना खूप नशीब लागतं. आणि तू किती नशीबवान आहेस ना हे तिला सांगायची संधी येऊ द्या. त्यामुळे उद्या मस्तपैकी ना वहिनीला बाहेर फिरायला घेऊन जा. मस्त फिरा, खा आणि उरलेलं पार्सल घरी परत घेऊन या. धनू, गंमत करते पण दादा, उद्या ना वहिनीला छान काहीतरी सरप्राईज दे. हा, अरे आठवड्याभरात एवढे दिवस साजरे झालेत, काय ते टेडी डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, तू काय बी केलं नाही. निदान उद्या व्हॅलेंटाईन डे तरी साजरा कर की. हा तसलं डे बी साजरा करणार नाही मी, सांगतो तुला. अरे बाहेरच्या देशातली नाटकं आहेत ती, आपल्या देशात मेल्यावर दिवस घालतात माहिती का तुम्हाला. आणि प्रेमाचा काही एकच दिवस असतो का? ते काही सण आहे वे एकच दिवस साजरा करायला. अरे प्रेम म्हणजे भावना आहे, ती व्यक्त झाली पाहिजे अशी उठता बसता. ती श्वास झाली पाहिजे, नाही घेतलं तर मरून जाईल असं. तुम्ही ना फक्त वरवरचं प्रेम बघितलं, ती वरवरच राहत, ते कधी आत असं खोलवर जातच नाही माहिती का तुम्हाला. अक्का, तूच बोल की काहीतरी, मला तर काही सुचना झालंय. मी काय बोलू होता. दादा ठीक आहे, साजरं नको करू, पण निदान एक फुल तरी दे. एक गुलाब, एक. हा धने, अगं ज्याला उद्याच्या भाकरीची पडली असेल तो भाकरीचं बघल का गुलाब दिल सांग बरं. भाकरी आणि मी असं खर्च करत बसलो ना, तुमची लग्न कशी होणार. तुम्हाला माहितीये का, एका पावाला जेव्हा 4-4 बहिणी असतात ना तेव्हा त्याला रात्रभर झोप लागत नाही. तो स्टॅच्यू. बस दादा, हे भाषण आहे ना लय मोठे. आपण इकडे आता थांबलो ना तर अडकून बसू. चल आपण जाऊ परत. आपण आपली चूक झाली, आपण ह्याला काही सांगायला आलो ते. तुला सांगून काही उपयोगच नाही. माफ करा, माफ कर, सॉरी. चल चल पटकन, पट 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 पट. असा कसा उपयोग नाही. बरोबर बोलताय तुम्ही, मनातलं प्रेम सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय गोडवा कसं वाढणार. अक्का, निस्ता घमघमाट सुटलाय हो. होय ग. पण अक्का, हे काय बरोबर नाही केलं बरं का तुम्ही. मला बोलवलं नाही. मी बी आली असती ना मदतीला. मदतीला बोलवायचे हे मला माहित असायला पाहिजे की, तर बोलवणार ना. बस बस, तुमच्या दोघींचे टोमणे ना कळतायत मला. मला एक सांग मालन, बाई अशी लगबगीनं किचन मध्ये काम करायला कवा येते. तिच्या नवऱ्याला खुश करायचं असेल का नाही तवा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.